नमस्कार. आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव घेतलं की यशस्वी गुंतवणूक डोळ्यासमोर येते. वॉरेन बफे. आपल्याकडे वॉरेन बफे धननिर्मितीची कौशल्य यावर आधारित काही मुद्दे आहेत. बघूया सामान्य माणूस पण यातून काही शिकून असामान्य यश मिळू शकतो का. म्हणजे पैसे कमावणं, ते वाढवणं आणि योग्य ठिकाणी वापरणं ही खरंच एक कला आहे. हो, अगदी. आणि महत्वाचं म्हणजे आपण इथे फक्त आकड्यांवर नाही बोलणार आहोत, तर त्या मागची जी विचारसरणी आहे, म्हणजे मानसिकता, त्यावर जास्त लक्ष देऊया. दीर्घकालीन विचार, संयम, शिस्त हे सगळं कसं काम करतं ते बघू. हा फक्त आकड्यांचा खेळ नाहीये खरं तर. सवयी आणि मानसिकता जास्त महत्वाची आहे. बरोबर. सुरुवात वेल्थ माइंडसेट पासून करूया. म्हणजे श्रीमंत लोकांची विचार करण्याची पद्धत. आपण ऐकतो की बफे अगदी साधे राहतात, जुनी गाडी, तेच जुनं घर. यामागे काय विचार असेल? हे बघा, हा फक्त कंजूषपणा नाहीये. सामान्य माणूस काय विचार करतो? पगार येईल, खर्च करू, उरलं तर बघू. पण श्रीमंत विचारसरणीवाला माणूस आधी बचत आणि गुंतवणुकीचा विचार करतो. बफे म्हणतात, आज वाचवलेला प्रत्येक रुपया किंवा डॉलर तो भविष्यात वाढणार आहे. पैशाला फक्त खर्च करायची वस्तू म्हणून नाही बघायचं, तर भविष्यात मोठं झाड होणारं बीज म्हणून बघायचं. हा दृष्टिकोन महत्वाचा आहे. आणि याच विचाराला जोड मिळते ती चक्रवाढ व्याजाच्या ताकदीची. स्नोबॉल इफेक्ट म्हणतात त्याला. लहान सुरुवात पण नंतर प्रचंड वाढ. बफे तर म्हणतात की त्यांची संपत्ती 3 गोष्टींमुळे आहे: अमेरिका, चांगले जीन्स आणि चक्रवाढ व्याज. हे फक्त गणित आहे की अजून काही? गणित तर आहेच, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे संयम, पेशन्स. बफेनी अगदी लहान वयात, म्हणजे वयाच्या 11व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली. इथे महत्वाचा शब्द आहे वेळ. चक्रवाढ व्याजाला जादू करायला वेळ द्यावा लागतो, भरपूर वेळ. म्हणूनच लवकर सुरुवात करणं, अगदी थोड्या रकमेने का होईना, ते खूप फायद्याचं ठरतं. उशिरा मोठी रक्कम गुंतवण्यापेक्षाही जास्त. त्यांचं एक वाक्य आहे बघा, वेळ चांगल्या व्यवसायाचा मित्र असतो आणि सामान्य व्यवसायाचा शत्रू. अगदी खरंय. पण वेळ तर दिला, पण गुंतवणूक कुठे करायची हेही तितकंच महत्वाचं नाही का? इथे येते व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगची संकल्पना. किंमत आणि मूल्य. प्राइस इज व्हॉट यू पे, व्हॅल्यू इज व्हॉट यू गेट. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रत्यक्षात आणायला कठीण असेल ना? खूप खूप कठीण. कारण येथे भोवच्या भावना आड येतात. भीती आणि लालच, फिअर अँड ग्रीड. व्हॅल्यू म्हणजे काय, तर कंपनीची खरी किंमत ओळखणं, जी बाजारातल्या रोजच्या चढ उतारांपेक्षा वेगळी असते. जेव्हा बाजार घाबरलेला असतो तेव्हा चांगल्या कंपन्या स्वस्तात मिळतात, ती खरेदीची वेळ. आणि जेव्हा सगळे लालची झालेले असतात तेव्हा भावनेच्या भरात महागडी खरेदी टाळायची, शांत राहायचं. या भावनिक नियंत्रणासाठी खूप शिस्त लागते, आणि हीच शिस्त बफे यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते. म्हणजे ही शिस्त फक्त गुंतवणुकीत नाही तर रोजच्या जगण्यात पण हवी. त्यांचं ते सूत्र आहे ना, लिव्ह बिलो युअर मीन्स, म्हणजे उत्पन्नापेक्षा कमी खर्च करा. पण अनेकांना वाटेल की इतकं साधं राहणं, कर्ज टाळणं हे आजच्या जगात प्रॅक्टिकल आहे का? प्रॅक्टिकल आहे की नाही, यापेक्षा त्याचे फायदे काय आहेत हे महत्वाचं. हा कंजूषपणा नाही आहे, हे आहे आर्थिक स्वातंत्र्यासाठी केलेलं नियोजन. विचार करा, जर तुम्ही कर्जाच्या हप्त्यात अडकला असाल, तर अचानक एखादी चांगली गुंतवणुकीची संधी आली तर तुमच्याकडे पैसेच नसतील. कर्ज टाळणं म्हणजे एक प्रकारे तुम्ही तुमच्या भविष्यातल्या कमाईवरचा तुमचा हक्क राखून ठेवता. हे स्वातंत्र्य महत्वाचं आहे. आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे ही. अगदी. आणि या सगळ्याला एकत्र बांधून ठेवणारा धागा म्हणजे संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन. संपत्ती निर्माण करणं हे मॅरेथॉन आहे, 100 मीटरची शर्यत नाही, असं म्हणतात ते अगदी खरंय. बफेनी कधी झटपट श्रीमंतीचा विचार केला नाही. बरोबर. त्यांनी अशा कंपन्या निवडल्या ज्यांचं काम त्यांना समजलं, ज्या त्याला वाटल्या की अनेक वर्ष, दशकं टिकतील. शेअरची किंमत रोज वर खाली किती होतीये यापेक्षा कंपनी व्यवसाय म्हणून कशी चाललीये यावर त्यांचं लक्ष असतं. जणू काही ते त्या कंपनीचे मालक आहेत, फक्त शेअर होल्डर नाहीत. ही मालकीची भावना आणि दशकांचा विचार करण्याची क्षमता हेच त्यांना खास बनवतं. खरंच बफे यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. तर आजच्या या चर्चेतून हेच कळलं की संपत्ती निर्माण करणं हे केवळ पैशापुरतं मर्यादित नाही. ती एक मानसिकता आहे, शिस्त आहे, म्हणजे संयम, भावनांवर ताबा, खर्चावर नियंत्रण
आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहण्याची एक लांबची प्रक्रिया आहे. अगदी. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार किंवा एक प्रश्न म्हणा हवं तर, या सगळ्या तत्वांमधून प्रेरणा घेऊन आज अशी कोणती एक सवय किंवा विचारातला बदल आपण करू शकतो जो आपल्या आर्थिक भविष्याला एक सकारात्मक दिशा देऊ शकेल? नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.